हे पांडुरंगा, तू मला वैष्णवाच्या घरी जन्म दिला असता. एक गोष्ट त्यामध्ये दोन गोष्टी दर्शनीय आहेत. दर्शन म्हणजे पाहण्यासारख्या, लक्षात घेण्यासारख्या. पहिला शब्द वैष्णव म्हणजे जो विष्णूचा भक्त दुसरा वैष्णव. काय जो विष्णूचा भक्त त्याचं नाव वैष्णव, जो बुद्धाचा भक्त त्याचं नाव बौद्ध, जो देवीचा भक्त त्याचं नाव शाक्त. काय जो शंकराचा भक्त त्याचं नाव शैव, जो गणपतीचा भक्त त्याचं नाव गणपत्य, जो सूर्याचा भक्त त्याचं नाव सौर्य, सौर. झाले पाच देव काय शंकराच्या भक्ताला काय शैव बरोबर. आता पाच मिनिट तुम्हाला गंमत सांगतो का. जे आप्पा लोक आहेत ना ते कोणाचे भक्त आहेत? शैव बरोबर. जेवढे वारकरी ते सगळे वैष्णव. कारण ते वारी कोणाची करतात? विठोबा कोण आहे? कृष्ण कोण आहे? हे सगळे वैष्णव. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, देव ऑपरेटर आहे. ऑपरेटर म्हणजे काय? ऑपरेटर म्हणजे काय? असं धरा फोन केला की त्या कॉल सेंटरमध्ये जो ऑपरेटर असतो तो इकडे तिकडे जोडून देतो. चुकीचं आहे. आणि तो आपल्या शिवाय विचारतो मग त्याचा फोन केला. कोणाचे ऑपरेटर म्हणजे कोण? संयोजक, योजना करणारा. संयोग म्हणजे जोडजाड करणारा. म्हणजे वो काय करतो? ज्याचं असं पाप ज्याचं असं पुण्य तशी त्याची जोडाजोड करून देते. ते तो सांगतो एक मोठं पोस्ट ऑफिस असलं का नाही ती काय अशी खाणी असतात असं तालुक्याची नावं लिहिली असतात. असं तालुका पावसाळ्यात ठेवतो, तालुका ठेवतो, पत्र दे. आणि मग ते तालुका या ठिकाणी केले मग त्याला गाव असतात. निसर्गाचे पडते त्यात मध्ये पडतात, काय गोडदे पडते त्यात ऐकतात. आणि त्या गावाचं पोस्ट मला एक नसेल ते टाकत. तो काय करतो? विभाजन करतो. काय करतो? ज्या खाण्यातलं जे पत्र आहे त्या खाण्यात टाकून आता पोस्टर आलेच नाही. आता आहे म्हणा कसं नाही. फोनमुळं सगळं बंद पडलं काय नाही. फोनमुळं सिनेमे बंद पडले, फोनमुळं पोस्ट ऑफिस बंद पडलं काय नाही. फोनमुळं रेडिओ बंद पडले, सिनेमा घरं बंद पडले फोनमुळं. हे सगळं फोनमुळे दिसायला लागलं. असं झालं. काय झालं? देव काय करतो? देव कोण आहे? ऑपरेटर आहे. काय करतो? ऑपरेटर म्हणजे संयोजक म्हणजे ज्याला जसं जोडायचं ते जोडतो असं करतो. मग त्याचा उपकार काय आहे? त्याचा उपकार हा आहे की ज्याचं त्याला देतो दुसऱ्याला देत नाही. हेच देवाचा उपकार. काय जसं जुन्या काळात आपली मुली ऑर्डर आली मग पोस्टमन काय करतो? काय करतो? ज्याचं त्याला जसं त्याला देतो.
त्यांनाही पैसे दिले तर देत नाही. मग जास्त तो पैसे घेऊन देतो, पैसे न येता गेलं हे त्याचे उपकार. आणखी गोष्ट, एक बदमाश माणूस एका माणसाच्या घरी गेला. रामाच्या घरी जुन्या काळात त्यांना नाव झालं तांडेने. मग आपला घरी तांदूळ घेतला आणि गेला सकाळी. तर काही जे सापडलं ते गेलं. गेल्यानंतर मग त्या समजलं पुढे गेल्यावर चांगले तर मी केली 10,000 आहे. गेला पाहिजे होते ते तांदूळ चांगला रस्ता घरचा माणूस काही तांदूळ घेऊन चाललो. हो म्हणे मी तांदूळ घेऊन चाललो. काय मग तुम्ही माझी तुमचं उपकारायचं तेवढं चांगलं पण देऊ टाका. आमचं तुझं उपकार राहतो तू झोप घातली, झोपायला परवानगी दिली आणि तू म्हणते की माझे तुझे काय उपकारायचं रे. हो म्हणे जरा विचार करा, तुमच्या घरात मी निर्लो होतो मी. हो मग तुम्ही झपलेल्या अर्धगड म्हणते टाकला सगळं मग तुम्ही काय करत देऊ ऐकले उपकार मग काय. तसं देवानं आपल्याला खटकाच्या घरी पाठवलं असतं ते मग मी गंध बसत होते काय, ते शाळेत येत होते काय, ते शाळेत पुढे खटकाचे आहेत काय. बरं हाच उपकार काय. त्याने जर खटका घरी पाठवलं असतं तर मग काय करत होते सांग. ती इथे बसत होते काय, अरे खटकाचे घरी नाही तरी तिथे बाटे आता माठ्यासारखे काय. अर्थात शिकीनाम श्रीमताम देही कुठं पाठवलं त्यांना आपल्याला शिकीनाम श्रीमताम देही गेह वेगळ. कोणा घरी पाठवलं शिकीनाम म्हणजे ज्याच्या घरी हरिपाठ चालतो, ज्याच्या घरी भजन चालते, ज्याचे आईवडील पूजा करतात. विषय काय वैष्णव पाठवलं सांगितलं. आणि वैष्णवाच्या घरी जन्म दिला, उपकार केलाय त्याचं काय आहे. उपकार केला म्हणजे आपण चांगल्या घरी पाठवलं. एकदा काय झालं, विठ्ठल कष्टाचं त्या बापात झालं वाटत. उठला सुद्धा सत्ता, उठला सत्ता काय बांधली काय. ते काय म्हणे, तुम्ही जर सत्ता केले नसते आम्ही सुद्धा केली नसते, पण तुम्ही सत्ता केल्या म्हणून आम्ही काय लागलो. मग तो रडू लागला. रडा कष्ट कशासाठी, मला ही उत्तर अपेक्षित यापासून होतं म्हणे. बरोबर बोला. याचा अर्थ काय, बाप ज्या रस्त्याने त्याच रस्त्याने पुढे जातात. म्हणून मला असं दिसते की इथं हरिपाठ म्हणून असलं पाहिजे काय, विवेकचा बाप हरिपाठ म्हणून असलं पाहिजे. जो हरिपाठ म्हणत नाही, पलीकडे कालच्या हरिपाठाचा बाप म्हणत नाही, त्याच्यावर असं दिसते. म्हणून मी म्हणतो बदमासाचा बाप तर सासरा पाहिजे. तुम्ही बापाचं काय करायचं, कार्याचे गुण काढण्यात असतात हा सिद्धांत आहे. पुढे तेव्हा ते बापाची चूक जाऊ द्या, पण तुम्ही तर सुधारून घ्या. तुमचे पुरेपुढे हरिपाठ असतील ना का नाही. पुढे माझ्यावर महान उपकार केलेला आहे, कारण मला वैष्णवाच्या घरी योग्य ठिकाणी आम्हाला पाठवलं. संगमात ना देव कसा विचित्र आहे तो सांग. धर्मराजाने राजसी यज्ञ केला होता आणि त्याच्या राज्यातले जवळजवळ सगळे लोक ब्राह्मण लोक जेवण सांगितलं. हा भीमभया काय करायचा, जरा खांद्यावर घ्यायचा अशी जेव्हा रे टाकू नका असं म्हणायचं. त्याचे ब्राह्मण कमी खात ढाकाने यायच्या काय. मग आता यार काय करावं, प्रश्न विचार केला. प्रश्न असं कर म्हणजे काय, अरे भीमा, अरे एक ऋषी सांगायचा लागला आपल्या कुठे राहतो तो गंधमादन पर्वतावर राहतो. त्याचं नाव होतं गंधमादन ऋषी.
गंधमार्ग परत पुढे कुठे रे भारतात काय झालं असेल ना भारताच्या बाहेर नाही एवढं सांगतो पुढे सांगतो की असं मुख्य की असं भारतात असं आशिया भागाचे गंधमादन त्या पर्वतावर गंधमादन नावाचा विषय आहे हा गेला भिंतीवर गेला पाया पडला मला काय रे मी म्हटलं कसं का म्हणे मला कृष्णच पाठवलं असंही काय काय बरोबर आहे म्हणजे मला असं दिसते गड्या की तुझं तोंड चांगलं नसतं म्हणजे तुला ज्या अर्थी कृष्णीकडे पाठवलं त्याचा अर्थ हाच नाही तुझं तोंड चांगलं नसतं पाहिजे काय तोंड चांगलं होतं म्हणजे बाबा म्हणे तू फार तपश्चर्या केली पण मी तोंडानं खराब होतो म्हणून तू पाहत असं माझं तोंड डुकराचं आहे आणि शरीर सोन्याचं काय होतं गंधामध्ये काय होतं तोंड डुकराचं आहे शरीर सोन्याचं शरीर सोन्याचं आहे त्यामुळे त्या जवळपास सगळा खराब वास येत असेल तेव्हा भीमा तू असं काही बोलू नको तिकडे त्या लोकांना त्या लोकांना काय आणि आता मी असं जे तास करतो तिथे कसं एवढं मला असं दिसते की ही कृष्णाची योजना असेल तुला असं सांगायची आता मीच तुला सांगतो की मी मागच्या जन्मात काय तोंड फार खराब होतो म्हणून मला डुकरं तोंड मिळालं आणि मी तपश्चर्या खूप केल्या म्हणून माझं शरीर सोडलं ते झाले तोंड डुकराचं झालं शरीर सोन्याचं झालं त्याच्यामुळे खूप तपश्चर्या केली आणि तोंड डुकरात झाला चांगली खूप खराब खराब बोलतो होता तू काही बोलू नको बरं त्याने बहुत जिंकणार मुख्याला घेऊन बसतो बोल घेतला म्हणजे ज्याची देवानं आपल्या इकडे पाठवलं त्याची देवाचा असा उद्देश असला पाहिजे काय म्हणून थोडं प्रकार केला दुसरी गोष्ट हरिभजन हे मोक्षाचं महाद्वार आहे काय हरिभजन हे मोक्षाचं महाद्वार म्हणजे तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल या दाराने पडते कोणी दाराने हरिभजनाच्या द्वारा हरिभजन कोण करता येते माणसाला करतात म्हणून मानवी शरीरात तुम्हाला पाठवलं वैष्णवाच्या घरी पाठवलं याचा अर्थ काय आहे नित्यनाम घोष दयाचे मंदिर त्याची काशी गुरु तीर्थक्षेत्र एकनाथ महाराजांचा हरिपाठातला आपला काय ज्याच्या घरी नेहमी हरिपाठ चालतो पारायण चालतं गाठेचं भजन पूजन नाम संकीर्तन असं चालते काय ते तीर्थक्षेत्र आहे त्या माणसाला दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही तिची काशी पुरी तीर्थक्षेत्र काय बोलले तिची काशी क्षेत्र कोणतं तिची म्हणजे कोणतं नित्यनाम घोष म्हणते त्याच्या घरी किंवा आम्हाला पाठवत असल्या कारणानं तेथे राम नाम घडील श्रवण कोणाच्या घरी वैष्णवांच्या बरोबर सहजच आम्हाला सहज म्हणजे छड्याने खाता काही पाठ न करता आपोआपच सगळं होऊन जाईल हे भाग्याचं लक्षण आहे नाही आणि खरा महत्वाचा मुद्दा असा आहे एक एक योनी कोटी कोटी फेरा असे किती योनी येतात
84 लक्ष. मग एवढ्या फेऱ्या घालून घालून मी थकून गेलो, पण अजून काही संतेच न केला. पण तू बरा उपकार केला की मोक्षाचं महाद्वार असणारा हा मानवी देह आणि हरिभजन त्याचा आमचा संबंध करून दिला. मग थोर उपकार केला. पुढे मी थकलो, पण वैष्णवाच्या घरी आल्यामुळं मला विश्रांती मिळाली. काय विश्रांतीच्या ठाव पायी संताची यावा. संताच्या घरी जायला मिळणं, संताचं दर्शन घडणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि संताच्या पायाजवळ परमविश्रांती प्राप्त होते. बाकी विश्रांती कुठंच नाही. विश्रांतीला ठाव पायी संताची यावा. विश्रांतीची जागा हरिवीन नाही जगा. सुख विठोबाचे पायी असं काय. सुख म्हणजेच विश्रांती. म्हणजे काय विश्रांती कुठे आहे? कुठंच नाही. विश्रांतीची जागा कुठे आहे? हरिवीन नाही जगा. देवाच्या चरणावर विश्रांती आहे. बाकी कुठंच विश्रांती. अहो काम करून सपलो राजा विश्रांती घेऊ द्या. विश्रांती तिथं नाही, विश्रांती इथं आहे. म्हणून विठोबाचे पाय म्हणजे विश्राम धाम आहे. लक्षात ठेवा. कुठे विश्राम धाम? दुसरीकडे कुठे पालक विश्राम धाम तो आहे. बुलढाण्यात आहे, बेकारात आहे, डोसगावात एक आहे. नावाला आहे. खरं विश्रांती जागा कुठे? विठोबाच्या पायाला. विश्रांतीची जागा संसारिक लोकाला विश्रांतीची जागा म्हणजे हरिभजनच आहे. याशिवाय तुम्हाला विश्रांती कुठंच नाही. म्हणून आम्ही तो सांगून ठेवावं लागलो. कुठे जाण कुठे फिर, तुला विश्रांती इथंच भेटल. दुसरीकडे विश्रांती भेटणार नाही. शेवटी तू कावशील, फाशी घेशील, एडून पिशील, काय विहिरीत उडी मारशील, पण तितक्याने तुला विश्रांती भेटणार नाही. विश्रांतीची जागा हरिभजनच पुढे. म्हणून मी कावलो, थकलो. आता वैष्णवाच्या घरी आल्यामुळे विसावलो, म्हणजे मला इथे विश्रांती मिळाली. पुढे कारण 84 लक्ष जन्म भूगोल मी अतिशय त्रस्त झालेला आहे. कारण एका शरीरामध्ये सुख नाही. सगळे हे दुःख योनी आहे. काय दुःख योन आहे हा. त्याच्या अगोदर काय आहे? काय दुःख झालं तरी दुःखच आहे. पक्षी झाला तरी दुःखच आहे. उंदीर झाला तरी ते चिमटी सुरूच असते. चिमणी म्हणा, उंदीर म्हणा, म्हणजे त्यांना सुख कुठंच नाही. सुख नाही कोठे आली या संसार. कुठंच सुख नाही, कुठंच विश्रांती नाही. काय 84 लक्ष शरीर बदलून आली, पण काही शरीरात सुख नाही. उलट सगळे शरीर म्हणजे दुःखाचं फळ आहे. असं काय सांगतात? दुःखाची शिराणी इंद्र चंद्रदेव त्याचं तुकाराम म्हणतात. शिराणी म्हणजे विश्रांती. हे दुःखाचं विश्रांत स्थान आहे ते. दुःख कुठे राहते? कुठे राहते दुःख? शरीरात नाही, दुःख संसारात राहते. सुख नाही कुठे आली या संसारी. मग संसारात सुख नाही, संसारात दुःख आहे. ज्याला दुःख भोगायचं ते संसारात जातात, ज्याला सुख भोगायचं ते परमार्थात येतात. असं म्हणून आता विसावलो. वैष्णवाच्या घरी आल्यामुळे मी आता भोगून थकलो. आता इथं मला विश्रांती भेटली. आता इथून या ठेवू आता. आता इथून उठावं असं वाटत नाही. आता उठावेसे म्हणा येत नाही येणार आहे. आता इथून उठावं घराकडे जावं असं मनात येत नाही. काय
कोणाच्या मनात येत नाही. जो वैष्णवाच्या घरी येऊन विश्रांतीला त्याच्या मनात येत नाही. आपल्या तर आता मनात येते, पण त्याला असं वाटतं महाराज उलट सांगतात कसं काय म्हणजे आताच्या आता म्हणून काय, पण खरंच होत नाही आमचं पुढे पहिल्या घरी कारण आता मात्र वैष्णव सदन प्राप्तीने मी विश्रांती सुख अनुभवित आहे. बरोबर. वैष्णवाचे घरी हरिभजन प्रतापाने माया व तिचे स्वरूप गुरुकृपेने मला कळले आहे. वैष्णवाच्या घरी या गोष्टी चालतात. काय माया कशाला म्हणतात? मायेचं तरण कसं घडते, माया कशी बांधते, गुणते कैसे किती बांधिती कवने रीती ना तरी गुणाती चिन्हे काही, हे सगळे विचार कुठे चालतात? काय आता एक काटते केले पहिले मामाच्या घरी जातात. मामाच्या घरी काय चालते? काट्या घ्यायच्या पहिल्याच्या, नंतर मामाची पोती याच्या पडे मुक्की मारते, हातीने मारते, असं चालते तिथे. काय चालते? अरे हे जाऊ जाऊन कुठे जाय पहिल्याने गोप्या घरी गेला की मामाच्या घरी, विक्या घरी गेला की मामाच्या घरी, कार्ट्या घरी गेला की मामाच्या घरी. काय नाही एवढंच नाही, काय पद्यावरी घरी गेला तर कोणाच घरी पहिल्यानं मामाच्या. अच्छा मामा इतका चालू आहे बदमाश, आता लयच बदमाश. हे झालं चुकून दिसत काही कशाला गणपतीने आलं. मग कसं काय आज मला लग्न आहे कोणाचं म्हणजे माझं लग्न ना, म्हणून म्हणतात तुझ्या लग्नात तू नोट देऊ कसं काय मला कधी म्हणजे उद्याच म्हणे. मग आता उद्या लग्न नोट देऊ कसं काय येईल? मग काय चंद्याला फोन, चंद्या नावची बदमाश म्हणे लग्न येत काय नाही म्हणे. आवाज मोठा की ऐकलं थंडगार झाली म्हणे की म्हणजे तुम्ही बदमाश चाक मागे. मग माझ्या घरी काय बघ काय मग माझ्या घरी वैष्णवाच्या घरी काय? वैष्णवाच्या घरी भजन, वैष्णवाच्या घरी भजन पूजन. काय वैष्णवाच्या घरी आहे भजन पूजन. आणि त्या योगाने काय होईल? विश्रांती. पुढे मायेचे तरण कसे होते हे सुद्धा माझे ध्यानात आले आहे. कारण माया कशाला म्हणतात? माया कशी आहे? दैवी हेच्या गुणमयी मम माया दुर्दया मामे वै प्रपद्यन्ते माया मी तांतरन्ते. या मायेतून कोण तरुण जातो? इमाम प्रपद्यन्ते एता माया ते तरन्ते. या मायेपासून ते तरतात, ते मला शरण हेच एकच तरले. ते सर्व भावे माझं भजन, सर्व भावाने ज्यानं माझं भजन केलं ते तरतात. हे कुठं कळालं? वैष्णवाच्या घरी कळालं. ना बाप्पाच्या घरी कळत, ना मामाच्या घरी कळत, ना मावशीच्या घरी कळत, ना बायकोच्या घरी कळत. कोणाच्या घरी कळते? हे वैष्णवाच्या घरी. एक अभंग आहे. बैसता संतांचे संगती कळू आले कमळात. देव कळाला कुठे कळाला? संतांच्या संतांच्या संगती. बरोबर. आणि पुढे काय कळलं? आपले कोणीच नव्हते हे सुद्धा दिवस कळलं. काय आता सांगतो, आता विष्णू गेला, जेवढे पैसे मिळवले ते सगळे टाकून दिले. उद्याचे पोरी काही घेते काय विचार करणार आहे आताच. मी त्या सप्ताह का पाठवतो? उद्याचं काही दुखलं सगळे पैशाला कमी पडतील. ॲक्सिडेंटचे मावले ना ते पैसे करते केले. उद्या ते पोरी यायला देतील का सांगा? कोण कोण आले ते काय देतील काय? एवढी अक्कल त्याला पाहिजे आपण कशा सांगा. काय बँकेत टाकण्याची गोष्ट
जाऊ दे. आणि मला काय सांगता ना मग आपली महिला दिसून बोलवलं मी आता जाऊ शकतो म्हणजे जा मग. आणि बाईला खरं सांगितलं इथे पक्षी बसायचे त्या बाईला सांगितलं देण्यात सांगितलं वाटत बाई वा उमेन चांगलं उमे आलतात. ते उमेन सांगितलं एक लक्षात ठेवा चोरून केलेला व्यवहार दुःखालाच कारण असतो हे ध्यान ठेवा. पुढे नाही आपले कोणीच नव्हती हे कुठे कळालं पैसता संतांच्या संगत आणि वैष्णवाच्या घरी काय काय कळत नाही या सगळ्या गोष्टी कळत ह्या शाळेत कळत नाही त्या कॉलेजात कळत नाही काय हे मामाच्या घरी जाऊन कळत नाही काय मावशीच्या घरी जाऊन कळत नाही पुढे कळतात ह्या संतांच्या संगतीत कळतात बैसता संतांच्या काय कळवलं कळू आली कमळापती आणि दुसरं काय कळवलं आपले कोणीच नव्हती त्या गोष्टी संतांच्या घरी कळाली म्हणून थोर उपकार केला पांडुरंगा. पुढे वाचा. माया आत्मस्वरूपी अध्यस्त असल्याचे हे सुद्धा कुठे कळलं वैष्णवाच्या घरी कळलं. आता तव माया आता मदसी कळली माया अध्यस्त आहे काय माया नाही काय परमात्माच आहे हे कुठे कळालं पुढे. श्री भगवान महाराज म्हणतात मी हरिभजनच करीन भाविष्य अंश कारण माझा जन्मच वैष्णवाच्या घरी झाला. उपजताच ते समजलं की याचं भजन केल्याशिवाय जमत नाही. खेळतातही खेळाचे नाही करावा आता उपजताच कसे समजले काय समजलं की हरिभजन करण्यात जन्माचं सार्थक आहे भांड्या मांडण्यात सार्थक नाही इकडे ते भटकण्यात सार्थक नाही हे कळालं. आणि म्हणून मी रामकृष्ण हरी या जपमंत्र जपतो आणि तुकाराम म्हणून सांगितलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काय झालं. आणि हा मंत्र कोणी द्या तुकाराम महाराजाला बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला असं म्हणून आता मी काय करीन भजनच करीन काय भजन करीन रामकृष्ण हरी असंच भजन